वजन कमी करण्यासाठी सध्या लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करत असतात. पण असे व्यायाम करत असताना अशा काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवूनच तुम्ही व्यायाम केला पाहिजे, जेणेकरून त्या व्यायामाचे सगळे फायदे तुम्हाला मिळतील. त्या गोष्टी कोणत्या तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर अंकिता आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची. सध्या व्यायामाचे वेगवेगळे प्रकार प्रचलित आहेत. म्हणजे काही लोक जिमला जाऊन व्यायाम करतात, काही जण अष्टांग योगा, पॉवर योगा किंवा अगदी झुंबा क्लासेसला सुद्धा जाऊन व्यायाम करणारी लोक आहेत. मग अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करत असताना काही गोष्टी अशा आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत की ज्या लक्षात ठेवूनच तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला पाहिजे. त्या सगळ्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अर्धशक्ती व्यायाम. तुम्ही अर्धशक्ती व्यायाम करायला पाहिजे, म्हणजे तुमच्या शरीराच्या ताकदीच्या अर्ध्याच ताकदी एवढा व्यायाम केला पाहिजे. आता हे अर्धशक्ती व्यायाम कळणार कसं? तर साधारण व्यायामाला सुरुवात केल्यानंतर जेव्हा तुमच्या कपाळावर घाम यायला लागेल तो तुमच्या शरीराचा अर्धशक्ती व्यायाम आहे. आता मी हा अर्धशक्ती व्यायाम मिनिटांमध्ये किंवा एखाद्या आसनामध्ये का सांगू शकत नाही, तर प्रकृतीनुसार प्रत्येकाची ताकद, प्रत्येकाचं बल वेगळं असतं आणि त्यामुळे प्रत्येकाचा अर्धशक्ती व्यायाम वेगळा असतो. काही जणांना व्यायामाला सुरुवात केल्यानंतर अगदी 10-15 मिनिटातच कपाळावर घाम यायला सुरुवात होते, पण काही जणांना व्यायामाला सुरुवात केल्यानंतर अर्धा पाऊण तास झाल्यानंतर मग कपाळावर घाम यायला लागतो. हा त्या प्रकृतीचा, त्या शरीरस्थ बलाचा परिणाम आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला व्यायाम करायचा आहे तेव्हा ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपल्याला अर्धशक्ती व्यायाम करायचा आहे. यामुळे तुम्ही जो काही व्यायाम करता त्या व्यायाम केल्यानंतर तुम्हाला थकवा येत नाही, तुम्हाला उत्साह वाटतो आणि वजन कमी करण्यासाठी जर का तुम्ही व्यायाम करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा त्याचा खूप चांगला फायदा होतो. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ऋतूनुसार व्यायाम. आपल्या आयुर्वेदामध्ये 6 ऋतू सांगितले आहेत: शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत. साधारण आपले जे 3 ऋतू आपण शिकलेलो आहोत शाळेपासून, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तर प्रत्येक ऋतू 2-2 महिने, आयुर्वेदातले जे ऋतू आहेत ते 2-2 महिने असतात. मग उन्हाळ्याचे जे 4 महिने आहेत त्यात येणारे 2 ऋतू, त्या 2 ऋतूमध्ये म्हणजे खास करून ग्रीष्म ऋतू आणि वसंत ऋतूचा अर्धा भाग, या काळामध्ये आणि वर्षा ऋतू या काळामध्ये तुम्ही व्यायाम टाळला पाहिजे, व्यायाम करू नये. कारण शरीरस्थ बल अगदीच कमी झालेलं असतं, शरीरात ताकद नसते. तुम्हाला माहिती असेल उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रोजची कामं केल्यानंतर सुद्धा खूप थकवा येतो, कारण का शरीराचं बलच कमी असतं. पण या उलट हिवाळ्याच्या दिवसांमध्ये, थंडीमध्ये मात्र तुम्ही भरपूर व्यायाम केला पाहिजे. कारण थंडीमध्ये शरीराचं बल वाढलेलं असतं. सगळ्यांना तुम्हाला माहिती असेल की थंडीमध्ये खास करून आपण दिवाळी आधी किंवा अभ्यंग स्नान करून त्याच्यानंतर मग असंच म्हटलं जातं की व्यायामाला सुरुवात करावी. त्यामुळे थंडीच्या ऋतूंमध्ये 4 महिने मात्र तुम्ही भरपूर व्यायाम केला पाहिजे. आणि जो पावसाळा शिल्लक राहिला आहे त्या पावसाळ्यामध्ये, तेव्हा मात्र जेव्हा पावसाळ्याला सुरुवात होते तेव्हा तुम्ही हलका फुलका व्यायाम करायला हरकत नाही. फक्त जेव्हा परत शरद ऋतू येतो म्हणजे ऑक्टोबर महिना परत जेव्हा सुरू होतो तेव्हा त्या ऑक्टोबर हीट मध्ये परत तुम्ही व्यायामाचं प्रमाण थोडंसं कमी करायला पाहिजे. असा जर का तुम्ही ऋतूनुसार तुमच्या शरीराच्या बलाचा विचार करून व्यायाम केलात तर त्यामुळे व्यायामाचे सगळे फायदे तुम्हाला मिळतील आणि व्यायाम केल्यानंतर थकवा येणं, मसल पेन होणं, शरीर दुखणं, दिवसभर कामच करू नये असं वाटणं, ही सगळी लक्षणं येणार नाहीत. याउलट व्यायामामुळे उत्साह निर्माण होईल, शरीराचं वजन कमी होईल आणि त्या सगळ्या व्यायामाचे सगळे फायदे तुम्हाला मिळतील. व्यायाम करताना लक्षात ठेवायची तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे सकाळच्या वेळी व्यायाम करायचा. आयुर्वेदात असं सांगितलंय, दिनचर्या असे अध्याय लिहिलेला आहे, म्हणजे चरक संहितेत आहे, सुश्रुत संहितेत आहे, वाग्भट म्हणजे अष्टांग हृदयकारांनी लिहिलेला आहे. दिनचर्या अध्यायात त्यांनी सांगितलंय की सकाळी उठल्यानंतर तुम्ही व्यायाम करायला पाहिजे. दिनचर्यात त्यांनी असं कुठे म्हटलं नाहीये दुपारच्या जेवणानंतर, रात्रीच्या जेवणानंतर वगैरे व्यायाम करावा. त्यामुळे व्यायाम करण्याची योग्य वेळ ही सकाळची वेळच आहे. कारण व्यायाम करताना तुमचं पोट रिकामं हवं. मग आता मी हे स्पेसिफिक सांगण्याचं कारण असं आहे की आता सध्या 24 तास चालू असणारे जिम मी पाहिलेले आहेत आणि काही पेशंटही असे पाहिलेत जे रात्री जिमला जातात. का तर दिवसभर वेळ मिळत नाही, सकाळी लवकर ऑफिसला जायचं असतं, ऑफिसवरून आल्यानंतर मग आम्ही जेवतो लवकर 6-6:30 वाजता आणि मग 10 वाजता जिमला जातो आणि जिमवरून आल्यावर झोपतो. हे चुकीचं आहे. तुम्ही रात्री जिमला जाणं, रात्री व्यायाम करणं ही 100% चुकीची गोष्ट आहे. अगदीच तुम्हाला सकाळच्या वेळी वेळ मिळत नसेल, गडबड होत असेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी म्हणजे सूर्यास्ताच्या आधी
पण दुपारचं जेवण पूर्ण पचल्यानंतर, म्हणजे दुपारच्या जेवणानंतर 4 तासांनी आणि सूर्यास्ताच्या आधी मधला जो काही तासभराचा वेळ आहे 5 ते 6च्या दरम्यान, तेव्हा तुम्ही एक तासभर व्यायाम करू शकता. पण त्यानंतर मात्र सूर्यास्तानंतर तुम्ही म्हणाल मी व्यायाम करतो, तर ती 100% चुकीची गोष्ट आहे. व्यायाम करताना लक्षात ठेवायची चौथी महत्वाची गोष्ट ती म्हणजे बरेच जण वॉकिंग हा एक चांगला एक्सरसाइज आहे तो करतात, पण त्यामध्ये काही चुका आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी चालत असाल, वॉकिंगला जात असाल, तर ते 45 मिनिट्स ऍट अ स्ट्रेच वॉक असला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की आता मॅडमनी सांगितलं तर मी आजपासून 45 मिनिट्स वॉकला सुरुवात करणार, तर असं करायचं नाही. सुरुवात करताना 15 मिनिटांनी सुरुवात करायची. एक आठवडा रोज 15 मिनिटं ऍट अ स्ट्रेच वॉक करायचा. शरीराला सवय झाली की मग एक आठवड्यानंतर आणखीन 15 मिनिटं म्हणजे 30 मिनिटांपर्यंत कंटिन्युअस वॉक करायचा. आणि तो एक आठवडा कंटिन्युअस ऍट अ स्ट्रेच 30 मिनिटं वॉकिंग झाल्यानंतर पुढच्या आठवड्यापासून तुम्ही 45 मिनिट्स ऍट अ स्ट्रेच कंटिन्युअस वॉकिंग वरती येऊ शकता. 45 मिनिट्स चालण्याचं कारण काय, तर जेव्हा तुम्ही कंटिन्युअस 45 मिनिट्स चालता तेव्हा शरीरातल्या फॅट बर्निंग पर्यंत, म्हणजे शरीरातलं जे वाढलेलं मेद आहे त्याच्या पचनाला सुरुवात होते आणि तुमचं वजन कमी व्हायला मदत होते. त्यामुळे जर वजन कमी करण्यासाठी चालण्याचा व्यायाम करायचा असेल तर तो ऍट अ स्ट्रेच 45 मिनिट्स एवढा झाला पाहिजे. यात पेशंट जी दुसरी गल्लत करतात ती म्हणजे मी स्टेशनला जाण्यासाठी सकाळी ऑफिसला निघते, माझ्या घरापासून स्टेशनचं अंतर 45 मिनिटांवर आहे, मी स्टेशनला चालत जाते, माझा व्यायाम होतो. नाही, हे एक्झर्शन आहे, एक्सरसाइज नाही. हे दोन वेगळे शब्द आहेत. एक्सरसाइज वेगळा आणि एक्झर्शन वेगळं. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या हातात कोणतंही सामान असता कामा नये. अगदी काड्याची पेटी सुद्धा नाही विकत आणलेली, किंवा भाजीची एखादी पिशवी सुद्धा नाही. फक्त चालताना तुमचं मन हे सतत तुम्ही जो काही व्यायाम करताय त्या व्यायामातच असलं पाहिजे. मन शांत असलं पाहिजे, वजन हातात असता कामा नये. तुम्ही सावकाश तुमच्या गतीने चाललात 45 मिनिटं तर त्यामुळे तुमचं वजन कमी होणार आहे. पण जर तुम्ही कामासाठी म्हणून 45 मिनिटं चाललायत किंवा 15 मिनिटं सकाळी मग अर्धा तास संध्याकाळी असं करून जर चालत असाल तर याने वजन कमी होईल का नाही माहित नाही, पण याने तुम्हाला थकवा मात्र नक्की येईल. म्हणजे ऍट द एंड ऑफ द डे जेव्हा तुम्ही झोपायला बेडवरती जाल तेव्हा तुम्हाला असेल मी आज खूप थकली आहे किंवा मी आज खूप थकलोय, कारण त्याचं कारण असं आहे तुम्ही एक्झर्शन केलंय, एक्सरसाइज नाही. व्यायाम करताना लक्षात ठेवायची पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे योगासनं जर तुम्ही करत असाल, बरेच जण ऑथेंटिक योगासनं जी शिकवलेली आहेत, सांगितलेली आहेत ती करत असतात, ती करत असाल किंवा जर तुम्हाला इंच लॉस होणं अपेक्षित असेल, म्हणजे बऱ्याच लोकांचं फक्त पोटच सुटलेलं असतं किंवा काही जणांचे फक्त मांड्याच फार जाड असतात, अशासाठी जर का तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर तुम्ही योगासनं हा उत्तम पर्याय आहे. खास करून पोट कमी होण्यासाठी. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर असं सांगेन, जर तुम्हाला तुमचं पोट कमी करायचं असेल तर पश्चिमोत्तासन नावाचं एक आसन आहे, मी स्क्रीनवर फोटो दाखवते. हे पश्चिमोत्तासन जर का तुम्ही रेग्युलरली केलं सवयीने, पहिल्या दिवशी तुम्हाला पश्चिमोत्तासन करताना ते जमणार नाही. तुमचे हात पायाला टेकणार नाहीत आणि डोकं गुडघ्याला टेकणार नाही. पण सवयीने साधारण एक आठवडा, 15 दिवस, 20 दिवस केल्यानंतर हळूहळू तुम्हाला ते आसन जमायला लागेल. आणि जेव्हा ते आसन जमायला लागेल त्यानंतर साधारण 3 मिनिटं त्या आसन स्थितीत राहायचं असतं. कोणतंही योगासन करताना योगासनाची जी अंतिम स्थिती असते त्या स्थितीमध्ये जर तुम्ही 3 मिनिटं थांबू शकलात तर ते आसन सिद्ध झालं असं म्हटलं जातं. जर तुम्हाला पश्चिमोत्तासन करायचं असेल पोट कमी करण्यासाठी तर ते प्रॅक्टिसने हळूहळू एखाद्या चांगल्या योगा ट्रेनर कडून तुम्ही आसनं शिकून घेऊ शकता आणि ती करू शकता. यामुळे सुद्धा तुमचं वजन कमी व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर योगासनांमुळे शरीराची कोणत्याही प्रकारची झीज होत नाही. बऱ्याचदा आमच्याकडे असे पेशंट येतात जे जिमला जातात आणि भरपूर हेवी एक्सरसाइज करतात आणि मग सांगतात की त्या खूप स्क्वॅट्स मारायला लावले तिथे आणि आता पाय खूपच दुखतायत किंवा ते मसल ट्विस्ट झालेत आणि मग मसल पेन आहे. ह्या सगळ्या गोष्टी योगासनं करताना होत नाहीत. त्यामुळे योगासनं हा त्यातल्या त्यात सगळ्यात सेफ व्यायाम आहे. खास करून 40-45 वय उलटलेल्या स्त्रियांसाठी ज्यांना मेनोपॉझल एज मध्ये वेट गेन होत असतं, अशा वेळेला ही योगासनं ही खूप चांगल्या प्रकारे मदत करतात. सेफ असल्यामुळे गृहिणी किंवा स्त्रिया, त्या 45+ स्त्रिया आरामात ती करू शकतात. त्यामुळे जर का तुम्हाला वजन कमी करायचं असेल, स्पेसिफिक इंच लॉस करायचा असेल तर योगासन हा एक उत्तम पर्याय आहे. व्यायामासंदर्भातल्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या? तुम्ही व्यायाम करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करत होतात का? हे सगळं मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायला विसरू नका. आणखीन कोणत्या विषयावरती व्हिडिओ ऐकायचा असेल तर ते सुद्धा सांगा. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.